Hello, dear students. Today we will see redox reaction and electrode potential. redox reaction पासून इलेक्ट्रिकल एनर्जी कसं प्रोड्यूस करता येते ते आज पाहणार आहोत आपण. मीन्स सम redox reactions are spontaneous redox reaction. Spontaneous म्हणजे काय, ते आपोआप होतात. And releases energy that are exothermic also. Redox reaction spontaneous and that are exothermic, therefore that releases energy or heat and that energy is converted into electrical energy. म्हणजे redox reactions पासून काय होतं, जे एनर्जी रिलीज होते त्याला बोलतो आपण केमिकल एनर्जी, त्या एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होतं. म्हणजे redox रिएक्शन पासून आपल्याला जे टॉर्च मध्ये जे सेल असतात त्याच्यामध्ये redox रिएक्शन होते सेलमध्ये. ओके, त्या सेलमध्ये रेडॉक्स रिएक्शन होते आणि त्याच्यातून एनर्जी बाहेर पडते आणि त्या एनर्जी पासून त्याचं कशात होतं, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होतं आणि टॉर्च ऑन केलं की काय होतं, आपल्याला लाईट दिसते. ओके, त्यावेळी म्हणजे आणि द डिव्हाइस विच कन्वर्ट केमिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी इज कॉल्ड एज गॅल्व्हॅनिक सेल. याला काय म्हणतो आपण, गॅल्व्हॅनिक सेल और व्होल्टाइक सेल. व्होल्टाइक सेल काय असतो ते पण आपण बघूयात. ओके, गॅल्व्हॅनिक सेलचं एक सोपं एक्झाम्पल डॅनियल सेल, ते पण आपण बघूयात. ओके सेल. ओके, आता नवीन नवीन वेगवेगळ्या सेल, वॉचमध्ये जे सेल यूज करतो आपण, जे रिस्ट वॉच असते त्याला बोलतात बटन सेल. ओके, वेगवेगळ्या टॉर्चमध्ये वगैरे त्याला बोलतात ड्राय सेल. ओके, तर ते आपण पाहणार आहोत की रेडॉक्स रिॲक्शन्स पासून इलेक्ट्रिकल एनर्जी कसं प्रोड्यूस होते. Okay. In a previous video lecture, we have seen balancing of redox reactions by ion electron method in basic medium. मागच्या लेक्चर मध्ये बघितलं, त्याच्या अगोदर ऍसिडिक मीडियम वगैरे बघितलं होतं. मग आतापर्यंत आपण रेडॉक्स रिएक्शन बघितले. सी दिस रिएक्शन, झिंक सॉलिड प्लस Cu2 plus aqueous gives Zn2 plus aqueous plus Cu solid. This is a reaction, cell reaction or reaction take place in galvanic cell or Daniell cell. ही रिएक्शन आहे. Is this redox reaction or not? बघा, इथे झिंक ची ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे कारण हा नॅचरल स्टेट मध्ये, फ्री स्टेट मध्ये आहे. इथे कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे. इथे झिंकची ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे. इथे कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट 0. इथे झिंकची ऑक्सिडेशन स्टेट काय होऊ लागले, इन्क्रीज होऊ लागले म्हणून इथं ऑक्सिडेशन होतं. इथं कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीज होऊ लागले बाय गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणून इथं रिडक्शन होतं. मीन्स इन दिस रिएक्शन oxidation and reduction take place simultaneously. Therefore, this is a redox reaction. ठीक है, redox reaction. And from this redox reaction, heat is evolved or energy is evolved, and that energy is converted into electrical energy. Okay, and the device which convert this energy into electrical energy, that is chemical energy into electrical energy, is called as galvanic cell. Okay, galvanic cell चे टाइप आहे डॅनियल सेल. डॅनियल सेल मध्ये ही रिएक्शन होते. डॅनियल सेल, ड्राय सेल, ते सगळे गॅल्व्हॅनिक सेलचे पार्ट येतात. ओके, नेक्स्ट इयरला इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टर मध्ये हे तुम्हाला इन डिटेल आहे, पण याच्याशी संबंधित जो पार्ट आहे तो मी तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये तुमच्या बुकमध्ये नसणार आहे, पण ते नेक्स्ट इयरला तुम्हाला उपयोगी येणार आहे. त्यामुळे थोडंसं डिटेलमध्ये मी घेणार आहे. ओके, तर दिस रेडॉक्स रिएक्शन टेक प्लेस इन डॅनियल सेल. ओके, मग डॅनियल सेल काय असतो तो आपण बघूया. बघा, डॅनियल सेल विषयी आपण पाहणार आहोत. डॅनियल सेल काय, द डिव्हाइस विच कन्वर्ट केमिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. इट इज अ टाइप ऑफ गॅल्व्हॅनिक सेल और व्होल्टाइक सेल. गॅल्व्हॅनिक सेललाच व्होल्टाइक सेल बोलतात. ठीक आहे, मग हा डॅनियल सेल आहे, याच्यामध्ये काय होते, रेडॉक्स रिएक्शन होते अँड दॅट एनर्जी इज रिलीज्ड.
during redox reaction and that energy is converted into electrical energy. मग ठीक आहे बघा, याच्यामधले कुठली रेडॉक्स रिएक्शन होते मी लिहून दाखवले अगोदर. ओके ठीक आहे. मग आता डॅनियल सेल विषयी आपण बघूया थोडं. दिस डॅनियल सेल और गॅल्व्हॅनिक सेल कन्सिस्ट ऑफ 2 हाफ सेल्स. याच्यामध्ये काय 2 हाफ सेल आहेत. वन इज द ऑक्सिडेशन हाफ सेल, अनदर वन इज द रिडक्शन हाफ सेल. ओके, galvanic cell or Daniell cell consists of 2 half cell. One is the oxidation half cell and another one is the reduction half cell. इकडे ऑक्सिडेशन का बोललं असेल, कारण या हाफ सेल मध्ये ऑक्सिडेशन होतं, या हाफ सेल मध्ये रिडक्शन होतं. ऑक्सिडेशन हाफ सेल अँड दिस हाफ सेल ऑल्सो कॉल्ड एज एनोड हाफ सेल. आता एनोड कशाला बोलतात, कॅथोड कशाला बोलतात मी ते सांगणार. ओके, फक्त आता ऐकून घ्या. दिस ऑक्सिडेशन हाफ सेल इज ऑल्सो कॉल्ड एज एनोड हाफ सेल. और this oxidation half cell is also called as a negative half cell. हे तिन्ही नाव आहेत त्याला. ओके, ऑक्सिडेशन हाफ सेल, एनोड हाफ सेल and negative half cell. Reduction half cell is also called as cathode half cell और positive half cell. आलं लक्षात. अगोदर आपण डॅनियल सेलचं कन्स्ट्रक्शन बघूयात, सगळं कसं आहे तो, आणि त्यानंतर त्याचं वर्किंग बघूयात. ठीक आहे. This Daniell cell consists of 2 half cells. One is the oxidation half cell and another one is the reduction half cell. In oxidation half cell, zinc rod dipped into the zinc sulfate solution. कशाचं हे सोल्युशन कोणतं आहे, झिंक सल्फेटचं, आणि हा रॉड कशाचा आहे, झिंक रॉड, झिंकचा बनलेला आहे. इन ऑक्सिडेशन हाफ सेल, झिंक रॉड dipped into the aqueous zinc sulfate solution which have molarity 1 molar. याची मोलॅरिटी किती आहे, 1 molar. And in reduction half cell, copper rod dipped into the aqueous copper sulfate solution. हे सोल्युशन कोणतं आहे, aqueous copper sulfate solution आहे, त्याची पण मोलॅरिटी किती आहे, 1 molar. In reduction half cell, copper rod dipped into the aqueous copper sulfate solution which have molarity 1 molar. And these 2 electrodes, याला काय बोलतात, इलेक्ट्रोड, झिंक रॉड, मेटल rods dipped into the solution are called as electrodes. Okay. These 2 electrodes, that is one is the zinc rod and another one is the copper rod, connected to one another by using metallic wire. हे कसं आहे, मेटॅलिक वायर आहे, इलेक्ट्रॉन पण कंडक्ट करतं आणि करंट पण कंडक्ट करतं. by using metallic wire which have a voltmeter to measure the voltage. हे काय, which have a voltmeter to measure the voltage. And these 2 half cells are the solutions of these 2 half cells connected to one another by using a salt bridge. याला काय बोलतात, salt bridge. Salt bridge काय आहे वगैरे आपण पाहणार आहोत. ओके, these solutions of 2 half cell is connected by using a salt bridge. ओके, आता लक्षात आलं तुम्हाला गॅल्व्हॅनिक सेल मध्ये किंवा डॅनियल सेल मध्ये कुठे काय आहे. Okay, in oxidation half cell, zinc rod dipped into the aqueous zinc sulfate solution which have molarity 1 molar. In reduction half cell, copper rod dipped into the aqueous copper sulfate solution which have molarity 1 molar. And these 2 rods, यांना काय बोलतात, electrodes. These 2 electrodes connected to one another by using metallic wire and which have a voltage. And the solution of the 2 half cells, aqueous solution of the 2 half cell connected to one another by using salt bridge. मग इथं होतं काय, आता वर्किंग बघूया, त्याचं वर्किंग बघूयात. वर्किंग बघून सॉल्ट ब्रिज काय आहे बघूयात. वर्किंग, when zinc rod dipped into the aqueous zinc sulfate solution, जेव्हा झिंक रॉड aqueous zinc sulfate solution मध्ये डीप केला जातो, then zinc atoms from the rod, आता झिंकचा रॉड आहे, असा रॉड आहे म्हणजे त्याच्यावरती झिंकचे ॲटम असणार आहेत. झिंक ॲटम्स फ्रॉम द रॉड लुजेस 2 इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन लूज करतात and goes into the solution in the form of Zn2+ ion. ओके, झिंकचे ॲटम जे रॉड वरती आहेत ते काय करतात, 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकतात, म्हणजे लूज करतात 2 इलेक्ट्रॉन, आणि ते इलेक्ट्रॉन कुठे राहतात, त्या रॉड वरतीच राहतात. loses 2 electron and converted into Zn2+ ion and goes into the solution. सोल्युशन मध्ये कुठल्या फॉर्म मध्ये जातात, Zn2+ फॉर्म मध्ये. ओके, म्हणजे इथे काय होतं, ऑक्सिडेशन. म्हणजे याला काय बोलतो आपण, ऍट एनोड
त्याला बोलतो आपण एनोड. ज्याच्यावरती ऑक्सिडेशन होतं त्या इलेक्ट्रोडला बोलतात एनोड, आणि ज्याच्यावरती रिडक्शन होतं त्या इलेक्ट्रोडला बोलतात कॅथोड. द इलेक्ट्रोड on which oxidation take place is called as anode, and the electrode on which reduction take place is called as cathode. मग इथं काय होऊ लागले, ऑक्सिडेशन होऊ लागले, म्हणजे झिंक ॲटम्स लॉस करू लागलेत इलेक्ट्रॉन. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे ऑक्सिडेशन. झिंक ॲटम लुजेस 2 इलेक्ट्रॉन ऑन द इलेक्ट्रोड and convert into Zn2 plus ions and goes into the solution. म्हणजे एनोड वरती रिएक्शन कोणती होऊ लागली आहे, झिंक ॲटम loses 2 इलेक्ट्रॉन and convert into Zn2 plus ion म्हणजे ऑक्सिडेशन होणार आहे. ओके, ठीक आहे. मग इथे एक ऑक्सिडेशन होऊ लागले, आणि हे इलेक्ट्रॉन कुठे जातात मग, these electron flow from this metallic wire and goes here towards the cathode. म्हणजे इलेक्ट्रॉन फ्लो कुणीकडून कुणीकडे होऊ लागला, from anode to cathode. In galvanic cell, electron flow from anode to cathode. इथं काय होतं, इथं Zn2 प्लस आयन हे करतात, ओके, सोल्युशन मध्ये जातात. आता हिअर ह्या द कॉपर सल्फेट सोल्युशन, इथं रिडक्शन हाफ सेल कडे आता. इन रिडक्शन हाफ सेल काय आहे, इथे कॉपर सल्फेट सोल्युशन आहे, एक्वियस कॉपर सल्फेट सोल्युशन आहे. म्हणजे त्याचे आयन कोणते फॉर्म असणार आहेत, Cu2 plus SO4 2 minus. These ions are present into the solution, and these Cu2 plus ion get attracted towards the electrode cathode and gains 2 electron from the cathode. या रॉड कडनं म्हणजे कॅथोड कडनं काय करतात, हे आयन कुठे होते, आयन सोल्युशन मध्ये 2 इलेक्ट्रॉन घेतात and convert into neutral copper atom and get deposited at the cathode. म्हणजे कॅथोड वरती रिएक्शन काय होते बघा ना, लक्ष द्या. Cu2 plus ions present into the copper sulfate solution, aqueous copper sulfate solution, SO4 2 minus नाही, फक्त Cu2 plus ion present into the aqueous copper sulfate solution gains 2 electron. काय करतात, 2 इलेक्ट्रॉन घेतात and convert into neutral copper atom and that copper atom get deposited at the rod or at the electrode. इथं कॉपर ॲटम जमा होतात. इथून झिंक ॲटम काय होऊ लागले होते, सोल्युशन मध्ये जाऊ लागले होते. इथे कॉपर ॲटम जमा होतात. आता इथे काय झाले, गेन ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे इथे काय झाले, रिडक्शन. म्हणून या रॉडला, या इलेक्ट्रोडला काय बोलू शकतो आपण, कॅथोड. द इलेक्ट्रोड ऑन विच रिडक्शन टेक प्लेस इज कॉल्ड एज कॅथोड. याला बोलतात कॅथोड. ओके, आणखीन एक लक्षात घ्या, इलेक्ट्रोलायटिक सेल म्हणून आहे, त्याच्यावरती चार्ज तेवढे चेंज असतात. ते तुम्हाला नेक्स्ट इयरला 12th मध्ये समजून जाईल. आता फक्त तुम्ही गॅल्व्हॅनिक सेल लक्षात घ्या, इलेक्ट्रोलायटिक नाही. ठीक आहे, बरं. मग आता याला बोलतात कॅथोड. इथे काय झाले, रिडक्शन झाले, म्हणजे Cu2 प्लस आयन गेन 2 इलेक्ट्रॉन अँड कन्वर्ट इनटू न्यूट्रल कॉपर ॲटम अँड दॅट न्यूट्रल कॉपर ॲटम डिपॉझिटेड ॲट द कॅथोड. इथे कॅथोड वरती डिपॉझिट झालेत, म्हणजे याचा मास काय होणार आहे, वाढणार आहे. कॅथोडचा मास इन्क्रीज होईल, एनोडचा मास डिक्रीज होईल, कारण झिंक ॲटम याच्यापासून 2 इलेक्ट्रॉन लूज करून सोल्युशन मध्ये चालेत, म्हणजे याचं करोजन होईल, त्याचं मास डिक्रीज होईल. वेट ऑफ एनोड और मास ऑफ एनोड डिक्रीजेस and mass of cathode increases. ओके, म्हणजे इथे रिडक्शन झाले, इथे झाले ऑक्सिडेशन, म्हणजे ही टोटल काय झाली, रेडॉक्स रिएक्शन झाली. टोटल काय झाली, रेडॉक्स रिएक्शन. and energy is produced from this reaction and that energy is converted into electrical energy. मग ती इलेक्ट्रिकल एनर्जी कसं कन्वर्ट होते, हे सर्किट कंप्लीट झाल्यानंतर. सर्किट कंप्लीट कोण करतं, सॉल्ट ब्रिज. ओके, आता सॉल्ट ब्रिजचं काय काम आहे बघूयात. ते ऑक्सिडेशन कसं होतं, रिडक्शन कसं होतं ते तुम्हाला कळलं. ओके, मग आता सॉल्ट ब्रिज काय काम करतं इथं ते बघूयात, आणि कसं पूर्ण सर्किट कंप्लीट होऊन रेडॉक्स रिएक्शन पासून इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस होते ते आपण बघूयात. बघा, हे सॉल्ट ब्रिज काय आहे. मग सॉल्ट ब्रिज, इट इज अन inverted U-shaped glass tube. हे काय, इट इज अन inverted U-shaped glass tube. U-shaped आहे, inverted म्हणजे उलटी केलेली. इट इज अन inverted U-shaped glass tube which is filled with agar agar gel. याच्यामध्ये काय, agar agar gel and neutral electrolyte KCl, KNO3 और NH4NO3 अमोनियम नाइट्रेट.
या तिघापैकी कोणताही चालतो. न्यूट्रल इलेक्ट्रोलाइट त्याच्यात भरला जातो. न्यूट्रल इलेक्ट्रोलाइट कोणते आहेत? KCl, K2SO4, KNO3 अँड अमोनियम नायट्रेट NH4NO3 कोणताही चालतो. ओके, दिस salt bridge contains the agar-agar gel and neutral electrolyte. ओके, KCl यांना न्यूट्रल इलेक्ट्रोलाइट का बोलतात? कारण मोबिलिटी ऑफ कॅटायन अँड अनायन आर सेम. या इलेक्ट्रोलाइट मध्ये मोबिलिटी ऑफ कॅटायन अँड अनायन्स आर सेम, देयरफॉर दीज आर कॉल्ड एज न्यूट्रल इलेक्ट्रोलाइट. यांना काय बोलतात? न्यूट्रल इलेक्ट्रोलाइट. मग ते त्याच्यात भरलेले असतात. ओके, अँड दिस इज द पोरस प्लग. आहे तुमचा सॉल्ट ब्रिज. ओके, इथे लक्षात सॉल्ट ब्रिज काय? इट इज अन इन्व्हर्टेड यू शेप्ड ग्लास ट्यूब. Inverted U-shaped glass tube which contains agar-agar gel and neutral electrolyte. ओके, ठीक आहे, तो आहे सॉल्ट ब्रिज. आणि इथं पोरस प्लग आहे. पोरस प्लग कशासाठी? याच्यामधलं agar-agar gel आणि न्यूट्रल इलेक्ट्रोलाइट याच्यात मिक्स होऊ नये किंवा याच्यामधलं सोल्युशन मध्ये जाऊ नये. बट ions can pass from the salt bridge to the aqueous solution and ions can go from the aqueous solution to salt bridge. फक्त आयन पास होऊ शकतात. नो सोल्युशन कॅन पास. ओके, मटेरियल पास होत नाही, फक्त आयन पास होतात. मग सॉल्ट ब्रिजचं फंक्शन काय? फंक्शन्स ऑफ सॉल्ट ब्रिज. दिस कंप्लीट द इलेक्ट्रिकल सर्किट. याच्याशिवाय इलेक्ट्रिकल सर्किट कंप्लीट झालं असतं का? नाही. दिस कंप्लीट द इलेक्ट्रिकल सर्किट अँड फ्लो ऑफ करंट टेक प्लेस. इलेक्ट्रिकल सर्किट कंप्लीट झाल्यामुळं काय होते? फ्लो ऑफ करंट टेक प्लेस. इलेक्ट्रॉनचा फ्लो कुणीकडे होतो? फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन टेक प्लेस फ्रॉम एनोड टू कॅथोड, म्हणजे निगेटिव्ह इलेक्ट्रोड टू पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड, एनोड टू कॅथोड. बट फ्लो ऑफ करंट टेक प्लेस फ्रॉम कॅथोड टू एनोड. करंट फ्लो कुणीकडे होतं? कॅथोड टू एनोड. बघा 12th क्वेश्चन आहे, डिटेलमध्ये समजून घ्या व्यवस्थित, काही हरकत नाही. थोडं डीपमध्ये चाललोय मी. नेक्स्ट इयरचा पण पार्ट इथं होऊन जाईल, पण व्यवस्थित समजून घेतला तर काही अवघड नाही. कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे. मग करंट फ्लोज फ्रॉम कॅथोड टू एनोड. ओके, मग ठीक आहे. मग आता हे एक फंक्शन आहे सॉल्ट ब्रिजचं. दिस कंप्लीट द इलेक्ट्रिकल सर्किट. पूर्ण इलेक्ट्रिकल सर्किट कंप्लीट होतं अँड करंट फ्लो टेक प्लेस. आणि दुसरं फंक्शन काय आहे? दिस मेंटेन द इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी इनटू द टू हाफ सेल्स. सॉल्ट ब्रिज काय करतं? दिस मेंटेन द इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी इनटू द टू हाफ सेल्स. दोन्ही हाफ सेल मध्ये इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन करतो. ते कसं? बघा आता थोडक्यात सांगतोय मी. इथं झिंकचे ॲटम काय होतात? Zn2+ च्या फॉर्म मध्ये सोल्युशन मध्ये येत आहेत. बरोबर आहे, Zn2+ च्या फॉर्म मध्ये सोल्युशन मध्ये येत आहेत. अगोदरच सोल्युशन कशाचं होतं? झिंक सल्फेटचं. म्हणजे अगोदर कुठले आयन होते झिंक सल्फेट सोल्युशन मध्ये? Zn2+ प्लस SO4 आता SO4 आयन जेवढ्याला तेवढे राहिले, कारण ते काही वाढले नाहीत. पण झिंकचे आयन Zn2+ आयन इन्क्रीजेस. वाय? बिकॉज झिंक atom from the zinc rod loses 2 electron and convert into Zn2+ ion and goes into the solution. Zn2+ ion सोल्युशन मध्ये आले, म्हणजे या सोल्युशन मध्ये पॉझिटिव्ह चार्ज वाढला. ओके, मग त्यावेळेस काय होतं? याच्यामध्ये जो इनर्ट इलेक्ट्रोलाइट आहे, सपोज KCl आहे सॉल्ट ब्रिज मध्ये इनर्ट इलेक्ट्रोलाइट, then negatively charged ion into the salt bridge or negatively charged ion from the salt bridge comes into this solution and that solution become neutral. इथे सोल्युशन काय होतं? न्यूट्रल होतं. इथे लक्षात. आता in the reduction of solution Cu2+ ion get attracted towards the cathode and convert into neutral copper atom. मीन्स स्टार्टिंगला कशाचं सोल्युशन होतं? ॲक्वेस कॉपर सल्फेट. म्हणजे सुरुवातीला जेवढे कॉपरचे आयन होते तेवढेच सल्फेटचे आयन होते. पण काही कॉपरचे आयन कॅथोडकडे गेले. कॅथोडकडनं 2 इलेक्ट्रॉन घेतलं त्याने आणि न्यूट्रल कॉपर होऊन कशावरती डिपॉझिट झाले? याच्यावरती डिपॉझिट केले. म्हणजे सोल्युशन मध्ये आता कॉपरचे आयन कमी झाले, SO4 आहेत तेवढेच आहेत. म्हणजे सोल्युशन मधून पॉझिटिव्ह चार्ज कमी झाला, निगेटिव्ह चार्ज आहे तेवढाच आहे. म्हणजे सोल्युशन कसं बनेल? निगेटिव्हली चार्ज बनेल. मग या सोल्युशन मध्ये काय होतात? या सॉल्ट ब्रिज मधनं पॉझिटिव्हली चार्ज आयन येतात आणि हे न्यूट्रल करतात. मीन्स दिस सॉल्ट ब्रिज
neutralize the both half solution, means maintain the electrical neutrality in both half solution. हे पण एक सॉल्ट ब्रिजचं फंक्शन आहे. ठीक आहे. तिसरं सॉल्ट ब्रिजचं फंक्शन काय? इट अवॉइड द सॉल्ट ब्रिज, इट अवॉइड और इट प्रिव्हेंट द मिक्सिंग ऑफ टू हाफ सोल्युशन. दोन्ही हाफ सोल्युशन मिक्स होऊ देते का? नाही, फक्त आयन पास होतात आणि याच्यामध्ये आयन असल्यामुळे करंट पण पास होतो. ओके. सॉल्ट ब्रिज मध्ये काय आहेत? आयन आहेत, इनर्ट इलेक्ट्रोलाइटचे, त्यामुळे काय होतो? करंट पण पास होतो. इट प्रिव्हेंट फ्रॉम मिक्सिंग ऑफ टू हाफ सोल्युशन अँड अवॉइड द प्रिसिपिटेशन. जर हे दोन्ही सोल्युशन मिक्स झाले तर प्रिसिपिटेशन पण होऊ शकलं असतं. म्हणून दॅट सॉल्ट ब्रिज प्रिव्हेंट द मिक्सिंग ऑफ solutions of two half cells and avoid the precipitation. हे salt bridge चे फंक्शन आहेत. ओके. 3 functions of salt bridge. Salt bridge complete the electrical circuit and flow the electric current. Second, salt bridge maintains the electrical neutrality in both half solution. Third function, it prevents the mixing of solutions of two half cells and avoid the precipitation. Okay, these are the functions of salt bridge. Okay, मग हे पूर्ण डॅनियल सेल तुमच्या लक्षात आला. ओके, डॅनियल सेल आला लक्षात. मग याच्यावरती रिॲक्शन काय होते ते आपण स्टार्टिंगला बोललेली बघा, आपण बघूयात. ओके, तर ऍट एनोड वरती काय रिएक्शन झाली आपण बघितलं. झिंक लुजेस 2 इलेक्ट्रॉन अँड कन्वर्ट इनटू Zn प्लस आयन सॉलिड. इथे ऍक्वियस, याची मोलॅरिटी आहे 1 मोलार. इन ऍट कॅथोड Cu2 प्लस आयन गेन्स 2 इलेक्ट्रॉन अँड कन्वर्ट इनटू न्यूट्रल कॉपर ॲटम. ओके, हे एनोड वरती झाली. कॅथोड वरती, एनोड वरती काय झालं? ऑक्सिडेशन. कॅथोड वरती काय झालं? रिडक्शन, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे नेट सेल रिएक्शन काय झाली? 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल झाले. Zn सॉलिड प्लस Cu2 प्लस ऍक्वियस, या साइड आली मी. Zn2 प्लस ऍक्वियस प्लस कॉपर सॉलिड. अँड दिस इज अ रेडॉक्स रिएक्शन टेक प्लेस इन द गॅल्व्हॅनिक सेल. ही काय रेडॉक्स रिएक्शन आहे. याला बोलतो आपण सेल रिएक्शन ऑफ अ डॅनियल सेल. अँड दिस इज अ रेडॉक्स रिएक्शन. बरोबर आहे, रेडॉक्स आहे का? ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक प्लेस सायमल्टेनियसली in this reaction. Oxidation and reduction simultaneously. Okay, and this reaction take place in Daniell cell. मग आता त्या रिएक्शन होतात, एका एनोड वरती होते ऑक्सिडेशन, कॅथोड वरती होते रिडक्शन. मग ऑक्सिडेशन आणि रिडक्शन झालं तिथे इलेक्ट्रोड पोटेन्शियल तयार होतो आणि तिथे व्होल्टेज प्रोड्यूस होतं. आणि दॅट केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. केमिकल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट होते? इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके, ठीक आहे. आतापर्यंत तुम्हाला डॅनियल सेलविषयी जवळपास लक्षात आलं असेल. तुमच्या बुकमध्ये कमी दिले. एनोड काय असतो लक्षात आलं, कॅथोड काय असतो लक्षात आलं. डॅनियल सेलमध्ये 2 हाफ सेल आहेत, कोणते आहेत ते पण लक्षात आलं. ओके, ना मग लक्षात आलं. आणि त्या डॅनियल सेलमध्ये काय होतं? केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. मीन्स एनर्जी रिलीज्ड from spontaneous redox reaction converted into electrical energy. ओके, ठीक आहे. आता त्यानंतर त्याचाच एक पार्ट आहे इलेक्ट्रोड पोटेन्शियल. इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे काय ते आपण इलेक्ट्रोड पोटेन्शियल आणि सेल पोटेन्शियल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. ओके, आज इतकं पुरेसं आहे.